ज्याच्यावर विसंबून होती लोकांची संपत्ती आणि जीव. तो पूल सुमारे 30 वर्षाचा जुना होता. पुण्यातील मावळ कुंदमाळा येथे इंद्रायणीवरील पुरातन पूल कोसळला. आज प्राण गमावणाऱ्यांचा आकडा 4 वर पोहोचलाय आणि 50हून अधिक जखमी. ती सरकारच्या निष्क्रियतेची कहाणी आहे. अशा जुन्या पुलावर अनेक वर्षापासून खुद्द फिरकणं सुरू होतं. स्थानिकांनी तक्रार केली, पण निष्कर्ष नो ॲक्शन. हा पूल तब्बल 30 वर्षापूर्वी बांधण्यात आला होता. तो जुना, जर्जर झाला होता आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनाकडून तो धोकादायक जाहीरही करण्यात आला होता. होय, पूल धोकादायक असल्याची सूचना होती. चेतावणी फलकही लावण्यात आले होते, पण तरीही तो पूल बंद करण्यात आला नव्हता आणि आज त्याची किंमत अनेकांना जीव गमावून चुकवावी लागली. या रविवारी दुपारी 125 पेक्षा जास्त लोक पुलावर होते. त्यापैकी 4 लोकांचा मृत्यू, 8 जखमी, गंभीर अवस्थेत आणि अजूनही एक व्यक्ती बेपत्ता आहे. इतके सगळे का होते? कारण पुलाचा लोड कॅपॅसिटी. जिल्हा परिषद पुलाच्या देखभालीस जबाबदार अभियंता म्हणतात, नवीन पूल मंजूर झाला, पण काम उशिरा सुरू आणि काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं नसतं तर कदाचित कोणताही जीव गेला नसता. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, पोलीस, अग्निशामक बचावात झटले. पण आत्ताचा विचार करा, हा राजकीय नाटक नाही का? यंत्रणेचं घुसलेला भ्रष्टाचार आणि अपयश.